नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्या ही देशमुखाच्या घरी परत आलेली असते आणि ती मानिनी व पाठपूजा करत असताना त्या दोघांना प्रसाद देऊ लागते आणि पाठ प्रसाद घेण्यास नकार देतो। त्यावेळेस काव्या ही पाठला बोलते, देवाचा प्रसाद आणि प्रेम याला कधीही नकार देऊ नये। आणि त्यावेळेस त्या ठिकाणी रम्या देखील येते आणि रम्या बोलते, आता दिराच्या हातचा प्रसाद खाऊन नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का? तेव्हा मग काव्याला अतिशय राग येतो व तिचा हात मुरगाळते आणि बोलते, इथून पुढे जर तू आमच्या घरामध्ये देशमुखाच्या आणि कोणाला जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथून तुला मी घराच्या बाहेर काढेन आणि मी स्वतःहून तुझं लग्न लावून देईन। आणि तेव्हा रम्याला देखील अतिशय घाबरते। तिकडे आपण पाहतो वकील हे नंदिनीला बोलतात, जर तुम्हाला फास्टमध्ये डिवोर्स हवा असेल तर तुम्हाला पसाऱ्यावाल्याची सही आणि त्याच्या सहमतीपत्र घेऊन यावं लागेल आणि मला वाटत नाही की तो पसाऱ्यावाले तुम्हाला सहमतीपत्र देईल, समजलं का चकाचक बाई? आणि वकिलाने असे बोलल्यानंतर नंदिनी देखील अवाक होऊन वकिलाकडे पाहू लागते। आता येणाऱ्या भागामध्ये काव्या ही कशा प्रकारे पुन्हा एकदा घरातील सर्वांचं मन जिंकणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।